शिर्डी शहरामध्ये नव्यानं स्थापन झालेल्या संजीवनी अकॅडमीची शाखा म्हणजे संजीवनी टॉडलर्स. संजीवनी टॉडलर शाखेच्या संचालिका मनाली कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये विद्यार्थी सहभागी होत आपले कला गुण सादर करत असतात. विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी संचालिका मनाली कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आनंद मेळाव्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवस चाललेल्या मेळाव्यामध्ये पहिल्या दिवशी माता आणि बालकांसाठी सरस्वती पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी आपल्या आईच्या हाताच्या सहाय्यानं कोणते अक्षर काढले होते हे लक्षात राहावं यासाठी मोरपीस हळदी कुंकवामध्ये बुडवून ओम काढण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी वडील आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये ग्लासपासून टॉवर बनवणे, मुले आणि वडिलांच्या हाताचा ठसा घेणे असे विविध उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या संपूर्ण उपक्रमाविषयी संचालिका मनाली कोल्हे यांनी सविस्तर माहिती दिली. मागच्याच वर्षी आम्ही संजीवनी टॉडलर्सची स्थापना शिर्डी येथे केली आणि मला इथे नमूद करण्यास खरंच आनंद होत आहे की यावर्षी प्रत्येक वर्गाच्या आपल्या 2-2 डिव्हिजन भरलेल्या आहेत आणि तरी देखील आपण चांगला प्रतिसाद मिळत आहे पालकांकडून. तरी देखील आपण आमची जी संख्या आहे वर्गामध्ये ती 25च ठेवलेली आहे. तर मी सर्व शिर्डीकरांचे धन्यवाद व्यक्त करते की एवढा चांगला प्रतिसाद त्यांनी दिला. त्यामुळे आणखीन भरपूर काही मुलांना द्यायची इच्छा आमची आहे आणि नक्कीच आम्ही मुलांना इथे द्यायचा प्रयत्न करू. कालच आम्ही आमच्या नवीन पालकांचं व मुलांचं ओरिएंटेशन इथे आयोजित केलं संजीवनी टॉडलर्सला. तर काल आमचा सर्व आयांसोबतचा सेशन झाला आणि सर्व नवीन मुलांनी पहिलं त्यांच्या आईसोबत ओम हा अक्षर काढून त्यांच्या नवीन वर्षाची आणि शैक्षणिक वाटचालीची सुरुवात केली. तसेच आज आम्ही आमच्या वडिलांसाठी देखील ओरिएंटेशन ठेवला होता. तर खूप चांगला प्रतिसाद सर्व शिर्डीच्या वडिलांनी दिला आणि त्यांच्या मुलांसोबत त्यांनी काही छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इथं सहभाग नोंदवला आणि जो आनंद त्यांनी इथं त्याची एक्सपिरियन्स जो त्यांना आला तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच होता. तर खूप चांगला नवीन एक्सपिरियन्स आम्हाला इथं आमच्या सर्व मुलांच्या आईवडिलांसोबत इथं अनुभवायला मिळाला आणि नक्कीच ह्या ओरिएंटेशनमुळं मुलं इथं खूप हसत खेळत नवीन वातावरणाला ॲडजस्ट झालेत असं मला वाटतं. ओरिएंटेशन ठेवण्यामागचा उद्देश हा पण होता की संजीवनी टॉडलर्स असेल किंवा संजीवनी अकॅडमी आपली CBSE स्कूल असेल तिथे आमचं जे टीचिंग पद्धती आहे ती ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे आणि भरपूर काही नवीन उपक्रम दरवर्षी आपल्या करिक्युलममध्ये असतात. तर नेमकं आमच्या पालकांना कळायला हवं की आम्ही कशा पद्धतीनं आमच्या मुलांना शिकवतो आणि काय पद्धतीने त्यांनी मुलांकडून उत्तरं घ्यायला हवेत आणि कसं आम्हाला सहकार्य करायला हवा. तर त्यासाठी आम्ही हा 2 ते 3 दिवसांचा ओरिएंटेशन ठेवला आणि ज्या पद्धतीने आम्ही आमच्या मुलांना ॲक्टिव्हिटी बेस्ड असेल, आमचे स्टोरी टाईम असेल आणि बाकीच्या पण गोष्टी आम्ही जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड मुलांकडून करून घेतो त्या सर्व गोष्टींचं आम्ही इथं प्रात्यक्षिक आमच्या पालकांना दिलं आणि मला असं वाटतं हे केल्यामुळे नक्कीच त्यांना काय होतं आहे शाळेमध्ये ह्याची तर त्याचा तर त्यांना आढावा तर आलेलाच आहे, पण त्याचबरोबर कसं मुलांकडून करून घ्यायचं हे पण त्यांना कळालं आहे असं मला वाटतं. तर असंच पालकांच्या, मॅनेजमेंटच्या व आमच्या स्टाफच्या सहकार्याने नक्कीच आमच्या मुलांचा सर्वांगीण विकास जो आहे तो संजीवनीमध्ये साईबाबांच्या कृपेने व आमच्या चेअरमॅन सरांच्या विजनने पार पडेल अशी मी अपेक्षा करते व तुमचा जो सहकार्य आहे तो असाच राहू द्या अशी साईचरणी मी प्रार्थना करते. आणखीन एक नवीन कोर्स आम्ही संजीवनी टॉडलर्समध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे, मदर टॉडलर्स. म्हणजे हा कन्सेप्ट आधी पुण्या मुंबईमध्येच होत असायचा, पण जेव्हा आम्हाला वाटलं की इथे खरंच सर्व पालक म्हणत आहेत की त्यांचा आग्रह होता की तुम्ही मदर टॉडलर्स स्टार्ट करा, त्यामुळे ह्या वर्षी आपण मदर टॉडलर्स स्टार्ट करत आहोत. हा आपला पहिलं वर्ष असणार आहे, त्यामुळे आम्ही फक्त 20 सीट ठेवलेले आहेत आणि मदर टॉडलर्सचा जो वयोगट असेल तो 1 वर्ष ते 2.5 वर्ष असं असेल आणि शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी संध्याकाळी 2 तासासाठी हा आम्ही सेशन ठेवणार आहोत आमच्या महिला पालक यांच्यासाठी. तर ह्या सेशनसाठी महिलेला व तिच्या बाळाला ह्या दोघांना सोबत 2 दिवस इथं यावं लागेल आणि मदर टॉडलर्स काढण्यामागचा उद्देश एवढाच होता की आपण बघतो की काही आपले मित्रमैत्रिणी असतात किंवा नातेवाईक असतात, त्यांची मुलं खूप हुशार असतात
आणि कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला काय करायला हवं की जेणेकरून आपली पण मुलं अशी घडायला हवीत, आपली पण मुलं IAS म्हणा, डॉक्टर म्हणा ही झाली पाहिजेत. तर आमचा विश्वास आहे की 7 वर्षापर्यंत मुलाच्या बौद्धिक वाढ ही सर्वात जास्त होते आणि रिसर्च पण तेच सांगतात. त्यामुळे आम्ही असा करिक्युलम आखलेला आहे जेणेकरून मुलांची पहिल्या वर्षापासूनच त्यांना आपण काय फोटोज दाखवायला हवेत, कलर आयडेंटिफिकेशन कसा शिकवायला हवा, त्याचबरोबर महिलांचं आरोग्य त्यांनी कसं सांभाळायला हवं जेव्हा ते मुलांचं संगोपन करतात. त्याचबरोबर खूप काही स्पर्धा पण असतील आयांमध्ये, नवीन रेसिपीज कशा आपण आपल्या मुलांसाठी बनवायच्या, अशा भरपूर गोष्टी आहेत जेणेकरून महिलांना एक दिशा मिळेल की आपण आपल्या बाळाचं संगोपन जे आहे ते वेळोवेळी आणि योग्य त्या वयाला हे कसं करायला हवं. तर यासाठी आम्ही हा छोटासा कोर्स सुरू केला आहे आणि हा कोर्स चालू करायच्या आधी आम्ही त्याच्यावर भरपूर अभ्यास पण केलेला आहे. भरपूर पुस्तकं वाचून तसेच भरपूर कोर्सेस आम्ही पुणे मुंबईचे पाहून मग आम्ही बेस्ट असा करिक्युलम इथं शिर्डीकरांसाठी आखलेला आहे. आणि दिवाळीपर्यंत त्याचा पहिला सेशन होईल आणि त्याच्यानंतर दिवाळीनंतरचं दुसरं सेशन असेल. तर त्यासाठी आम्ही एक डेमो क्लास पण ठेवणार आहोत. तर मी विनंती करते सर्व महिलांना ज्यांची मुलं 1 ते 2.5 या वयोगटातील असतील की त्यांनी ह्या डेमो सेशनसाठी यावं आणि बघावं नक्की आम्ही काय करणार आहोत. जर तुम्हाला ते पटलं आणि गरज वाटली तर नक्कीच तुम्ही इथे तुमचा सहभाग नोंदवावा अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया, शिर्डी.